आणि आपल्याला जर मंचर शहर गणेशोत्सव चांगला साजरा करायचा असेल तर उत्सवाच्या कालखंडामध्ये आपण देखावे करू शकत नाही. एकमेव आपलं बाजार समितीचं मंडळ आहे आता काही चांगला देखावा करतं, त्यामुळे लोक गावामध्ये किमान गणेश उत्सवामध्ये बाजार समितीचा गणपती पाहायला 5-7 दिवस लोक शेवटच्या गर्दी करतात येतात. पण आपल्याला वाटत असेल की विसर्जन मिरवणुकीसाठी मंचर मधल्या वाड्या वस्त्याच्या लोकांनी यावं, मंचरच्या आजूबाजूच्या लोकांनी यावं, तर चांगले देखावे आपण जर त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे क्लब चांगली ढोल पथकं सुद्धा जगदीश खूप चांगली आहेत अशी जर बाहेरनं आणली तर तो एक आकर्षणाचा भाग ठरेल आणि बाहेरची लोक आपल्या मंचर मध्ये किमान शेवटच्या दिवशी गर्दी करतील. आणि आता मोरे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं सायंकाळच्या मिरवणुकीत सर फक्त 7-8 मंडळं राहतात. बरीचशी मंडळी ही सकाळपासून जी सुरू होतात तर ती 3-4 वाजेपर्यंत चालतात. 4च्या पुढे मंडळं फार कमी असतात. पण आपण सगळ्या गणेशोत्सवाच्या सगळ्या तरुण मंडळींनी आपणच आपली मिरवणूक जर दुपारी 3 वाजता सुरू केली तर सकाळी जाणारी मंडळं सुद्धा तुमच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील. सकाळी कोणी जाणार नाही, ज्याला जायचं ते जाईल स्वाती. पण आपण जर लवकर भागात सुरू केला मिरवणुकीचा मुख्य मिरवणूक जर दुपारी 3 ते 4 वाजता सुरू केली तर संध्याकाळी तर लवकर संपेल. पण मळ्यात येणारे असतील, आजूबाजूच्या परिसरात येणारे लोक असतील, त्यांना सुद्धा ते गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेता येईल, त्याचा आनंद लुटता येईल आणि आपल्या गावामध्ये बाहेरची गर्दी थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये येईल ही खबरदारी आपण घ्यावी आणि काळजीपूर्वक त्याचं नियोजन पुन्हा एकदा साहेब आपण जर करता आलं. थोडस काही गोष्टी कटू असतात, कार्यकर्त्यांना लवकर आवडत नाहीत, पण जर या गावाला स्वरूप चांगलं द्यायचं असेल तर तुमच्याकडनं कायदेशीर स्वरूपामध्ये राबवलं तर तरुण मंडळी मला खात्री निश्चित त्याचं अनुकरण करतील आणि या 10 दिवसामध्ये तरी किमान या जे काही व्यसनाच्या विक्रीच्या दुकानांवरती आपण थोडस निर्बंध आणावेत अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही वारंवार सांगून देखील मंचर शहरात पोलीस चौकी येत नाही साहेब. आमचं दुकान एक आहे. आता बाहेर झाल्यामुळे आपला 3 इडियटचा पिक्चर आहे, त्या आमिर खानचा डायलॉग असतो ऑल इज वेल. जर आपल्या बिल्डिंगला वॉचमॅन असेल भले तो आंधळा असला तरी देखील वॉचमॅन आमच्या जवळ आहे याच्या समाधानात लोक शांत झोपतात. पोलीस चौकी मंचर मध्ये आहे म्हटल्यानंतर गुन्हेगारांनाही दहशत असते, व्यसनी लोकांनाही दहशत असते, तुकारांनाही दहशत असते, वेगळ्या प्रकारे दादागिरी करणाऱ्यांनाही दहशत असते. पण आज त्यांना माहितीये आपण इथं काय केलं तर किमान पोलिसांना यायला 10-15 मिनिटं तिथनं इथं लागतात. हे आपण वास्तवता ना करून चालणार नाहीये. मग अशा प्रसंगात तरी 10 दिवस नाही काय करता आलं तर 1-2 ठिकाणी जाधव साहेब तंबूची सोय करा आणि तिथं त्यांचं राहण्याचं संडास बाथरूमची पोलिसांची सोय जर नगरपंचायतनी गावात केली तर मला वाटतं किमान 10 दिवसाचा मुक्काम तरी बऱ्यापैकी पोलिसांचा मंचर शहरात राहील आणि तो राहिलाच पाहिजे. तर ती वेगळी दहशत असते, कारण बाहेर पोलीस स्टेशन असतं आणि मंचर शहरात पोलीस स्टेशन असणं याचा खूप मोठा फरक आहे. आणि बांधवांनो हा धार्मिक उत्सव आहे, तो चांगल्या पद्धतीनं त्याचं गांभीर्य आपल्या लक्षात आलं पाहिजे. वेडावाकडं स्वरूप येता कामा नये. आणि जरी साहेब त्याच्यातली 1-2 मुलं गणेश उत्सवाच्या याच्यातले बेकार वाटले आम्ही सांगू तुमच्या सोबत येऊ, गपचूप त्यांना उचला बाजूला न्या. पण समाजामध्ये जर आपण त्यांचं गचुंडा पकडला 2 फटके मारले तर त्याला वेगळं स्वरूप मिळू शकतं. अशाला गपचूप घरा बाजूला घ्या आणि कुठेतरी नेऊन त्याचा काय बंदोबस्त करायचा करा. कोणीही गणपती मंडळाचा कार्यकर्ता गावचा पुढारी तुमच्यामध्ये येणार नाही, तुम्हाला मारू नकाय म्हणणार नाही, हे करू नकाय म्हणणार नाही. पण माणसात धरलं गर्दी तर त्यांना चेव येतो जरासा. ही मानसिकता आहे, हे मानसशास्त्र आहे. आपण समजावून घेतलं पाहिजे. एकट्याला घेऊन बाजूला तुम्हाला काय करायचं ते केलं तरी चालेल. तेव्हा आपणही सगळ्या मंडळींनी आपल्या गावचं नाव कसं मोठं होईल, मंचर ऊर्जित अवस्थेत कसं येईल, मंचरचं नाव मोठं झालं तर आपलं ओले वाढणार आहे, मंचरकरांचे वैभव वाढणार आहे स्वाचे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आता लाईटवर बोललेले आहेत, अनेक वेळा बोलून सुद्धा त्याच्यात काय परिणाम होत नाही. अनेक वेळा नेमका आरतीच्याच वेळेला लाईट जाते, त्याच्याकडे जर आपण थोडस लक्ष दिलं साहेब तर बरं होईल. आणि नितीन भालेरावांनी जाधव साहेब मागच्या याच मीटिंग मध्ये या ठिकाणी आम्ही त्यांना शब्द दिलता तुमच्या वतीनं की बाबा जो काय खर्च असेल, शेवटी साहेब हे सगळे मंचरचे गणेशोत्सव असतात. हे सगळे गणपती विसर्जनाला जाणारी लोक आहेत ही मंचरची आहेत. नाही श्रीमंत आहे बिचारा, तो
तो कार्यकर्ता साहेब स्वाभिमानी आहे. तो कुठेही 10 वेळा एखादी आपल्या तुमच्या दारात येऊन काहीतरी मागावं असं नाही. आपण समजून चालावं. त्यांनी सांगितलं तसं येतील. आपली जबाबदारी आहे. आणि फक्त आता नितीन शेठ भालेराव कळमला नियोजन करतायत, पण त्याचबरोबर वडगाव काशिंबीला काही जातात. किमान लाईटची व्यवस्था तिथं असावी. काही तिथे तलाव आहे आपला वडगावला. आमचे मोठे गणपती संतोषजी आणि त्यांचे बोर्डवाडी निगोटवाडीचा मोठा मंडळ हा तलावात जातात. त्या मोठ्या मूर्ती तिथे जर लाईटची सोय केली, काही चांदवली जातात. शेवटी हे मनसर करत जातात. अनेक ठिकाणी जाणाऱ्या विसर्जनाच्या ज्या गाड्या असतात, मग वैयक्तिक कुटुंबातली लोक जातात, ही सगळी मनसरचीच असतात. त्यामुळं मनसर नगरपंचायत म्हणून आपली भूमिका अतिशय त्या विसर्जनाच्या मिरवणुकीत खूप महत्वाची आहे. तुम्ही नियोजन केलंय. मागच्या वेळेपासून घरगुती तलाव तुम्ही केले. ट्रॅक्टर मध्ये विसर्जन प्रतिसाद लोकांचा पहिलं वर्ष कमी आला, नंतर 2 वर्ष तुम्हाला चांगला प्रतिसाद आहे. आणि आमची अपेक्षा आहे की या वर्षी तुमच्या त्या विसर्जनाला घरगुती गणपती मंडळ कार्यकर्ते लोक चांगला प्रतिसाद देतील आणि विसर्जन हे तुमचं गावात होईल. तुम्ही त्याच्यासाठी बक्षीसही चांगली ठेवता. आता अपेक्षा ही आहे साहेब की गेल्या 4-5 वर्षामध्ये पोलीस स्टेशनकडनं यापूर्वी चांगल्या गणेशोत्सव मंडळांना बक्षिसं दिली जायची. मग ते मिरवणूक असेल, शांतता सुव्यवस्था असेल, आता तुम्ही सांगितलं तसं पर्यावरणाचा संदेश असेल. शेवटी आपल्याला सगळ्यांना जे करायचे ते समाज प्रबोधन करायचे. निमित्त गणेशोत्सवाचं आहे, पण काय त्याला कुठल्याही गोष्टीला शेवटी थोडस लालूच द्यावी लागते. तुम्ही जर काही बक्षिसं दिली गणेशोत्सवाला पोलीस स्टेशनकडनं, जर शांततेचं द्या, सुव्यवस्थेचं द्या, पर्यावरणाचं द्या, जे काय द्यायचं ते द्या, पण बक्षिसाच्या स्वरूपामध्ये भले रोख नका देऊ, पण ट्रॉफी दिली तर पुढच्या वर्षी त्या मंडळाचे कार्यकर्ते दिमाखात बाबा ते स्टेजवर ट्रॉफी ठेवतात, तुमचं नाव होते. आणि त्याच्या मागचा तुमचा जो उद्देश सांगितला 100 वृक्ष लावावे, लोक ती लावतील. पण त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी असं त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाची जर बक्षिसांची योजना करता आली. यापूर्वी आम्ही सगळ्या गावातील मंडळांना शांतता कमिटी म्हणजे पोलीस स्टेशनच्याच वतीनं दरवर्षी सजावटीची असायची, मिरवणुकीची बक्षिसं असायची आणि त्याच्यात 2-2, 3-3 नंबर सजावटीसाठी काढायचे, कार्यक्रमांसाठी काढायचं आणि मिरवणूक एक शांततामय आणि आदर्श मिरवणूक म्हणून सुद्धा आपण त्याला बक्षिसं देत होतो. तर अशा प्रकारे जर सगळ्यांना बरोबर घेऊन चांगलं नियोजन केलं साहेब, तर 100% मनसर हे अतिशय शांततामय गाव आहे. पूर्वी कधीतरी, आता माझं हे जवळजवळ 40-45 वर्ष आहे. सगळ्यात जुनं या ठिकाणी DK वळसे साक्षीला आहेत. आम्ही दोघेच आहोत. अण्णांच्या पाठीमागे आम्ही हे गाव पाहिलेलं आहे, कसं हे काय ते. अनेक वर्षाची परंपरा आहे. कधीतरी बापदाद्यांच्या पिढ्यांमध्ये आम्हाला थोडासा काळा डाग लागलेला आहे. आम्ही विनंती करतोय तो काढून टाका, पण तो काही निघत नाही. त्यामुळे अति जबाबदारीनं तुमले आपले पिंजरे मोठं संचलन होतं. लोकांना थोडी भीती वाटते त्याची. पण आता या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत. तुम्ही चौकात आलात तर त्या ठिकाणी दूध पाण्याची ते बिचारे व्यवस्था करत असतात. ते मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. त्यांच्या उत्सवामध्ये सगळ्या मुस्लिम बांधवांच्या उत्साहात आम्ही सहभागी होत असतो. त्यामुळे इथे तसा काही विषय होणार नाही. पण तरी देखील शेवटी समाजामध्ये आता जी 18, 20, 22 वर्षाची पिढी साहेब प्रामाणिकपणे कबूल करतो ती आता आमच्या हातातून गेलेली आहे. म्हणजे फार काही ते कुणाचं ऐकतील असं नाही. त्याच्यावरती तुमचा अंकुश असणं गरजेचं आहे. ते घाबरतील तर फक्त तुमच्या काठी वर्दीलाच घाबरतील, नाही तर आमच्या बाकीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना ही पिढी घाबरणारी राहिलेली नाही. त्याच्यावरती आपली दहशत असणं गरजेचं आहे. तेवढाच उपदेव मग कुठल्याही समाजाचा, त्यांना काही धर्म जात हे काही नसते. त्यांच्या डोक्यात फक्त एकच दिलेलं असतं का कुठेतरी जाऊन गडबड गोंधळ करायचा आहे. आणि मग ते सगळ्या गावाला आणि समाजाला भोगावं लागतं आणि त्याचे परिणाम आज नाही तर पुढे कित्येक वर्ष बांधवांना आपल्याला भोगावे लागतं. तेव्हा कृपा करून आपण सर्वांनी हा आपला उत्सव आहे त्याच्यामध्ये तो शांततेत साजरा करावा. आणि जर काही पुढे वेळावाकडे आढळलंच आहे तर आमच्या सारखे गावातले 4 प्रमुख आहोत. आम्हाला जर तुम्ही कानावर घातलं, शेवटी आता रात्रीच्या बंदोबस्ताला आपली लोक नसतात. कुठेतरी रात्रीचे 4-2 ठिकाणी आमचे स्टेजच्या खाली विचारे बसतात काहीतरी करमणुकीसाठी, टाइमपाससाठी करत. फक्त पैशावर तुम्ही ते जुगार खेळून टाका बांधवांनो. टाइमपास करमणूक म्हणून जर स्वाजी खेळले तर आम्ही विनंती करू साहेबांना का बाबा हे टाइमपासचं काम चालू आहे, पण पैसे लावून जर खेळले तर मग मात्र आम्ही सुद्धा तुमची बाजू घेणार नाही. पैशावरती तो खेळ होता कामा नये.
कारण शेवटी किती केलं तर तो जुगार आहे, त्याच्यातनं मुलं 100% बिघडतील. पण करमणूक म्हणून जर तुम्ही करत असाल तर मग मात्र निश्चित प्रकारे थोडस त्या ठिकाणी शेवटी रात्रभर बसायचं म्हटल्यानंतर साहेब मुलं कंटाळतात. करमणूक म्हणून केले, पैसे आढळले तर कारवाई करा, 100% आम्ही सांगतो. पैशावर जिथं चालेल ना तिथं तुम्ही तुमचा कायदा जरूर चालवा, पण टाइमपास म्हणून राखण म्हणून बसले तर मग मात्र थोडस तुम्ही त्याच्यातनं हे आपल्या म्हणजे कायदेशीर प्रश्न आहे. पण एक विनंती आमची तुम्हाला नाही, कारण ही सगळी अतिशय चांगली जबाबदारी वागणारे मुलं आहेत, एवढ्या सूचना करतो. आणि माझ्याकडनं चुकून तरुण मंडळींनाही काही दुखावणारा शब्द गेला असेल, साहेब आपल्यालाही काही लागणारं गेला असेल तर मोठ्या अंतकरणानं माफ करावं. आणि हा गणेशोत्सव मंचर मध्ये एक आदर्श चांगला गणेशोत्सव कसा साजरा होईल, आपल्या गावचं नाव केवळ परिसरात नाही तर जिल्ह्यामध्ये, कारण डीके साक्षी नाही साहेब, आमच्याकडे मुख्य मिरवणुकीमध्ये गुलाल उधळला जात नाही. आता संजय तुम्ही सांगितलं पाहिजे, कुठेतरी 1-2 मंडळ उद्योग करतात, त्याला सुद्धा आपण जाऊन विनंती करू, सांगू सगळे का बाबांनो आपल्या गावची परंपरा आहे, तुम्ही काय गुलाल उधळू नका. आता सुहासजी या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतात, तुमच्या याच्यात गुलाल असतो, त्या फुलांमध्ये फक्त फुलंच मिसळा. आता भंडार टाका, गुलाल टाकू नका, भंडार त्याच्यात ठेवा, फक्त गुलाल मंचरच्या रस्त्यावरती कुठे दिसता कामा नाही याची खबरदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. चांगले चांगले जिवंत देखावे उभे करा. आपलं हायस्कूल आहे, कॉलेज आहे, खूप चांगली कलाकार मुलं आपली त्याच्यातनं उभे राहतील, त्यांना आयुष्यभराची आठवण राहील. आम्ही गणपती मंडळापुढे, मी शिवाजी महाराज झालो, तुम्ही संत तुकाराम झालो, तुम्ही ज्ञानेश्वर. कारण आता यावेळेस पहा सगळ्या राज्यामध्ये 750 वर्ष झाले माऊलींच्या समाधीला आणि 350 वर्ष झाले तुकाराम महाराजांच्या. एक चांगला योग म्हणून आलेला आहे. असे जर काही आपल्याला देखावे धार्मिक वारकरी संप्रदायाचे उभे करता आले, ती मुलं आपल्याकडे येतील, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.